काल होता आशूचा वाढदिवस आणि त्यानिमित्ताने आम्ही फिरायला जायचे ठरवले. कारण आपल्या रोजच्या धावपळीच्या आयुष्यात आपण अनेकदा आपल्या माणसांसोबत वेळ घालवायलाच विसरून जातो. काम, जबाबदाऱ्या, ट्रॅफिक आणि रोजची धावपळ यामध्ये दिवस कधी सुरू होतो आणि कधी संपतो हे देखील कळत नाही. अनेकदा आपण आपल्या घरातल्यांसोबत तर असतो, पण त्यांच्यासोबत जगणंच विसरून जातो. म्हणूनच आज आम्ही ठरवलं की काही काळासाठी सगळ्या कामांपासून थोडा ब्रेक घ्यायचा आणि आपल्या माणसांसोबत काही सुंदर क्षण जगायचे. आज आम्ही चाललो आहोत लोणावळ्याला आणि आता आमच्यासोबत 3 पिढ्या प्रवास करणार आहेत. या ट्रिपमध्ये आम्ही फक्त एका रिसॉर्टमध्ये राहणार नाही, तर काही सुंदर आठवणी तयार करणार आहोत, ज्या पुढे अनेक वर्षे आमच्यासोबत राहतील. चला तर मग तुम्हालाही आमच्या या प्रवासात सहभागी करून घेतो. मोरया मोरया जय चलो जय जय स्वामी समर्थ हर मारले एवढा खायचा मम्मीला द्यायचा. बोलो. प्रवास किती पण छोटा किंवा सुंदर असला तरी चाय तर लागतेच, पण चाय न घेता आम्ही कोल्ड कॉफी घेतली कारण एवढं गरम होत आहे. तुमची दाखवा कॉफी. बाबू तू काय खाते? काय खाते? चला फक्त 29 मिनिटच राहिले तरी पण ब्रेक बनतोच, कारण की ब्रेक शिवाय मजा नाही. नॉर्मल चाय किंवा कॉफी प्यायची गरम गरम, पण ऊन एवढं होतं ना. आणि आताच एक मेसेज आलाय, 2000 रुपयाचा फाईन लागलाय. स्पीड लिमिट 60 होती, तिकडे 77 होती. कळतच नाही स्पीड लिमिट कुठे किती आहे, कळूनच येत नाही. सिग्नल तर एक पण तोडला नव्हता. झेब्रा लाईनच्या आधी उभा होतो प्रत्येक वेळेला, पण कळूनच येत नाही. नॉर्मली ब्रिजवरती 80चं लिमिट असतं कधी कधी, तर कळतच नाही बाबा. गेले 2000. मिसिंग लिंक आहे आणि खालून लोणावळ्याला जातो. तो आम्ही चढलो चुकून वरती, कारण कळत नाही आहे. सो आता इकडून काढतो आम्ही खाली. मिसिंग लिंकला थोडं रिवर्स करून घेतलं, सोडतच नव्हते आणि कळतच नाही. टाइम आम्ही जातो आम्हाला कळालंच नाही, तर त्याच्यामुळे मग जरा चुकलं. तर रिवर्स येण्यासाठीच नाटकी चालू होती. 30 किलोमीटर पुढे जाऊन मग रिटर्न लोणावळ्याला या. आणि आम्ही हार्डली ते बोर्डच कळत नव्हतं. एवढं फ्लॅशी ठेवायला काय प्रॉब्लेम आहे काय समजत नाही. असं लिहिलेलं आहे. कोणच आता गाडी चालवताना समोर बघणार की बाजूला लेफ्ट राईट बघणार, कळत पण नाही कधी कधी. आणि नवीन एवढं ना किती लोक चुकले. आम्ही असं नाही की एकटेच आहे की आम्हालाच कळलं नाही, असं नाही. भरपूर लोकांचं असंच होत आहे, कारण की ते साईन बोर्डच फ्लॅशी नाही आहे, त्याच्यामुळे ना असं दिसणारच येत नाही. आणि आम्ही तर रीड करतोय, रीड करेपर्यंत डिसिजन घ्यायला लागतो ना, कारण पाठी गाड्यात आम्ही ब्रेक तर मारून नाही वाचू शकत. तर बोललो चला राईट मारून बघू. तर नंतर जवळ गेल्यावर बोर्ड दिसला तर वरून पुन्हा होता मिसिंग लिंक. तरी आम्ही जाऊन इज्जतमध्ये विचारलं की रिटर्न घेऊ का, तर अलावच करत नव्हते. मग शेवटी मग काय रिक्वेस्ट करून थोडं सोडलं, पण माहिती आहे कसं सोडलं तुम्हाला तर. चलो बापू कम. फर्स्ट इम्प्रेशन तर मस्त वाटतंय. आज जाऊन बघूया. चेक इन झालं आता आमचं.
बट आम्हाला अनफॉर्च्युनेटली 2 वेगवेगळ्या रूम भेटल्या आहेत. वेगवेगळ्या म्हणजे वेगवेगळ्या फ्लोअरवरती. एक फर्स्ट फ्लोअर आहे आणि एक 3rd फ्लोअर आहे. बोलो ये ओ वेरा शिंदे, चला लवकर लवकर. फर्स्ट पे जाते पहिले. अच्छा, ही लिफ्ट आहे, इथून जायचं आपल्याला. तिथे आय गेस ते हे आहे. ही तुमची रूम आहे. तर ही अशी काही रूम आहे. लाईट लावा. सो इथे बेड आहे, तिथे सोफा आहे, ते ऑफिसचं काम करायला जागा आहे, विंडो. आता आम्ही आमच्या रूममध्ये जातो. ही फर्स्ट फ्लोअर रूम आहे. हा व्ह्यू आहे, स्विमिंग पूल व्ह्यू. चांगलं आहे, चांगली आहे ना रूम. मोठी पण आहे आणि ना, मोठी पण आहे. चल, आणि हा वॉशरूम आहे असा काहीतरी डिसेंट आहे. रूम आवडली मला. रूम मस्त आहे ना. रूम मोठी आहे, तिथे एक्स्ट्रा सोफा पण आहे बसायला. तर येऊन आरामात चिल्ड करूया. तर आमचा हा 3rd फ्लोअरवरती रूम आहे. 331 वॉर्डरोब आहे फुल. ओ वा, कळतच नाही ना, पॅनलिंग केलं आहे. असू दे, ठीक आहे. वॉर्डरोब आहे फटाफटचं. तर हा बाथरूम आहे. ह्याच्यात एक मला वाटतं फक्त बाथटबचाच डिफरन्स आहे, बाकी तर सगळं तेवढंच आहे है ना. हा पण रूम असाच आहे, सेम आहे. एक बेड, तिथे सोफा, इथे सामान ठेवायला जागा, हा मोठा मिरर आणि टी व्ही, आणि इथे कम्प्युटर टेबल. काम करायचं आहे तर पण कोण काम करायला आलं इकडे. आणि हा आमचा व्ह्यू आहे. सो हा पण तोच साईडचा रूम आहे, फक्त जरा वरती असल्यामुळे थोडं असं दिसतंय. तर आता तयारी करूया स्विमिंग पूलला जायची. आता बघूया, खूप टाईम नंतर असं आम्ही फॅमिली विजिटसाठी आलो है ना, एकत्र फिरायला आलो आहे. तर खूप मस्त वाटतं. लोणावळ्याला तर आपण खूप वेळा आलो आहे, पण असं फॅमिलीसोबत येणं जरा वेगळाच एक्सपिरियन्स आहे. तर तुमच्यापैकी किती लोकांनी फॅमिली ट्रिप असं प्लॅन केले, एक्झिक्यूट केले आणि गेले आहेत, तर प्लीज कमेंटमध्ये सांगा. चला जेवायला जाऊया बाबू. हे काय आहे? हे कॉफीचं आहे. कॉफी इथे पण सिरियल चालू. चल बाबू, जेवायला जायचंय आपल्याला. घुमी चला उतरा. आता चाललो जेवायला दुपारचं. रूम कशी वाटली मम्मी? चांगली आहे. या गोलू. कोण आहे बाबू? वेरा काय खाते? अंडा. अंडा खाते. अंडा कोण भरवतंय? मम्मा. आणि हातात काय घेतलंय तू? स्पून. तुला अंडा आवडतं? अंडा आवडतं तुला? बोल. ऍक्टिंग. तंदूरी मुर्गा, 3 बटर रोटी और 2 प्लेन रोटी. 3 बटर 1 रोटी. हाँ. चिकन पराठा दे दो, मीडियम स्पाइसी में. हाँ.
थोडा वेळ रेस्ट केल्यानंतर आता आम्ही निघालो आहे पूलमध्ये. पूल म्हणजे रिसॉर्ट टाईप आहे यांचा, स्लाईड्स वगैरे आहेत. सो आता तिकडे चाललो आहे. तर आता बघू खाली हे लोक रेडी झाले की कसं त्यांचा सीन आहे ते. मॅचिंग झालं. चला गोल्या पण रेडी झाली स्विमिंगला जायला. डिंगी चलो चलो नाचो. चलो चलो बापू. हा यांचा स्विमिंग एरिया आहे. वेरा कुठे चालली? हा स्विमिंग इथे आणि पुढे समोर रिसॉर्ट स्लाइड्स वगैरे आहेत. आम्ही आता जायला तिकडे चाललो. वाव असा रिसॉर्ट आहे यांचा. छान वाटतं. त्याच्यामध्ये मजा येईल. ते फील होतं ना बालटी आणि ते जेव्हा पडतं ना वा तिथे तर मजाच येते. पण हे जोरात येईल. हिच्यासाठी जोरात होईल ते. हा मस्त आहे यार. काय ओपन आहे फुल. पद्धतशीर आहे. तर हे बघा हे मला जाम मजा येते. ते बघा आता भरल्यावरती किती जोरात खाली येईल बघा. अहो तेव्हा पडते. आला हा हे मजा आहे का फुल. याला असला आवडतं का? कट करून का दुसरा का? बापरे आपटलं. चल बस चला आता ते तर आमची झाली आता तयारी. म्हणजे आम्ही चेंज केलं आहे. जास्त वेळ नव्हतं कारण की गोल्याला पण एवढं भिजवलं. पहिल्या त्याच्यात ते बास्केटमधलं जे पाणी येतं ना त्याच्यातच जोरात आलं आणि घाबरले. आणि मग आम्ही नंतर जास्ती गेलंच नाही. आणि वाईफ होतो
हा बाबू बोल. शिवशंभो. बाबू मजा येते पार्टनर. झोप आली आहे ना तुला? कधी झोपणार? गाडीमध्ये झोपते. आता घुमी जाऊया थोडं लोणावळ्यामध्ये घुमी करू. थिंक आम्ही ईस्ट विंगमध्ये राहतोय आणि इंडोर गेम्स वेस्ट विंगमध्ये म्हणजे समोर. वेस्ट विंगमध्ये आलो. इथे इंडोर गेम्स आहेत तर पटकन दाखवतो. ते स्पाची पण फॅसिलिटी आहे. तर इकडे स्पा घ्यायचा तर स्पा घेऊ शकतो. आय थिंक वन आवरचे काहीतरी 3000 आहेत. 3000 डिस्काउंट करून समथिंग लाईक दॅट. आणि कपल आणि सिंगल दोन्ही पण आहेत. कोणाला करायचं ते करू शकतात आपण. तर आता आम्ही सगळी तयारी करून स्वामींच्या मठात चाललो. इथे जवळपास एक स्वामींचा मठ आहे. तर बघू आता ते म्हणजे प्रॉपर मठ आहे की कसं आहे. तर 10 मिनटावर येते. इथे जाऊन आता बघूया. तर आम्ही आता गाडीत बसलो आहे आणि येतानाच थोडा नाश्ता वगैरे करून येऊ. वेराला आली आहे खूप झोप पण तरी झोपत नाही आहे. आता मला असं वाटतं गाडीमध्ये झोपेल है ना बाबू? येस. मस्त असं वातावरण पण आणि मठ. तर आता आम्ही आलो आहे स्वामी भवन ह्या जागेवरती. ते PP नाना करंदीकर यांच्या नावाने ओळखलं जातं. तर ते स्वामींचे मोठे भक्त होते आणि त्यासाठी ही जागा बनवण्यात आली आहे. आणि लोणावळा ही जागा म्हणजे वॉटरफॉल नैसर्गिक हिल स्टेशन ह्यासाठी नोन आहे. सो अशा जागा ज्या आहेत त्या बऱ्याच लोकांना अजून पण माहिती नाही आहे. सो नक्की इकडे लोणावळ्यात आला तर स्टेशनपासून 10 मिनटावर तरी नक्की विजिट करा मठाला. चकुली इथे शाळेमध्ये होती. लोणावळ्याला राहायचात ना तुम्ही आधी? इथे स्कूल आहे तिची गुरुकुल विद्यालय करून. तर आता जरा याच म्हणजे जवळपासच होतं 7-8 मिनिटं. तर बोलले एकदा बघूया. मी तर बघितलं आहे. मम्मी डॅडींना दाखवतो आज. तिथे लेफ्ट गेट ओपन आहे का? अरे गेट उघडा नाही. चालत जाऊ शकता हवं तर पण ते कोण चालणार. तर ही आहे स्कूल चकुलीची. गुरुकृपा काय गुरुकुल राहायला होती चैताली बघा इथे. बाबू कुठे आली तू? लोणावळा. कुठे आली? काय करायला आली तू? घुमी करायला आली. कोण आत्ताच आली तू? बरोबर कोणाबरोबर आली तू? डॅडा बरोबर. हे भारी मेकॅनिझम आहे. पायाने फक्त स्विंग करत राहायचं 4 जण बसून मस्तपैकी. असं वाटतंय. तुला काय आवडलं आहे ट्रिपचं? एव्हरीथिंग. पण एक चांगली गोष्ट तुझ्यासाठी लोकेशन. तुम्हाला काय आवडलं ह्याच्यामध्ये? मला हे रिसॉर्टचा ॲम्बियन्स व्हेरी गुड. ओके. हे मला जे वॉटरफॉल आणि काय आहे ना ते मला आवडलं एकदम. रिसॉर्ट गोलू. मम्मी तुला काय एक गोष्ट आवडली आजच्या दिवसाची? म्हाताऱ्याने वरून
ते बकेट मधून मधून पाणी टाकलं तर अशीच पडला, माझी वेळा पण पडली. पण तुला असं प्रॉपर्टी बद्दल काय वाटलं एखादं चांगलं? इथला एरिया छान आहे, अजून रूम चांगले आहेत, खाणं अच्छा आहे, जागा जवळ आहे, अगदी मेन रोडवरून एकदम जवळ आहे, सर्विस चांगली आहे, मजा आ रहा है, मेरी मेरा साथ है, मजा कर रही है. अरे पाय पोचतात तुझ्या खाली, क्या बात आहे. थांब मी करतो स्विंग. चल 1 2 3 जंप. तर आजचा दिवस आमचा सक्सेसफुल झाला आहे. लोणावळ्याला आल्यानंतर आम्ही चेक इन करून थोडा आराम करून चेक इन करून आम्ही जेवलो. वेराने अंड खाल्लं आणि त्याच्यानंतर आम्ही थोडा आराम केला, पण वेराने नाही केला. आणि त्याच्यानंतर आम्ही थोडा वेळ रिसॉर्ट म्हणजे स्लाईड्स पाण्यामध्ये पूलमध्ये गेलो. वेरा पण आली, पण जसंच त्या मंकीनी काय ते बकेटमधून पाणी जसं पडलं, आमचा बॅलन्स गेला आणि वेरा आणि मी दोघं पाण्यात पडलो. घाबरले आणि बाहेर आली वेरा. मी आणि शकुलीनी कंटिन्यू केलं थोडं 15 मिनिटासाठी. आणि नंतर आम्ही थोडं फ्रेश वगैरे होऊन स्वामींच्या मठात गेलो. तिथे मस्त एकदम बेस्ट वातावरण होतं, एकदम जबरदस्त लोकेशन. तर ते झाल्यानंतर आम्ही रिटर्न येताना तिचं स्कूल आणि पहिले कुठे राहायचे ती जागा रस्त्यातच होती, तर ती बघितली. आणि नंतर मग चहा पिऊन मिसळ खाऊन आता रूमवर आलो. आता फायनल आम्ही आता यांच्याच रूममध्ये, तर आता आम्ही फायनली जाणार आणि झोपणार. सो आता तोपर्यंत इथेच मस्ती करावे त्यांच्याच रूममध्ये. पण जेवून फायनली आम्ही आमच्या रूममध्ये जाणार. नंतर मग सकाळी चेकआउट घरी मग मुंबईला. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आज दुसरा दिवस आहे आणि चेकआउट करायचं आहे. फटाफट नाश्ता करायला जातो, कारण की 10:30पर्यंतच आहे. मीच राहिलं, बाकी सगळ्यांचा नाश्ता झाला आहे. आणि आता ऑलमोस्ट 10:35 झाले. चेकआउट करायला पण 10:15ला ते लोक येतील. तर पटकन नाश्ता दाखवतो आणि काय काय आहे ते तुम्हाला असलं काही तर दाखवतो. कारण आता वाइंडअप चालू झाला सगळ्यांचं. ब्रेकफास्ट घेऊन ठेवला होता, कारण सगळं वाइंडअप व्हायला लागलेलं. तर माझ्यासाठी ऑलरेडी घेतलेला ब्रेकफास्ट गोलू पण आता खाते. ते सगळं वाइंडअप झालेलं आहे. फॉलो केलंच, प्लेट भरली, पूर्ण खाली झालं. फक्त चाय आणि हे डेझर्ट आहे हे वालं. खाली गेली म्हणून काय नको, हे लोक आता आलेले आहेत. आता सगळे गेले मगाच. अच्छा, हे आता आले चेक इन आहे. पण आपण काल येऊन बरं केलं, फ्रायडेला येऊन. आता बाहेर पण रिसेप्शनला एवढी गर्दी आहे, म्हणून मी ऑलवेज फ्रायडे प्रिफर करतो. एक सुट्टी गेली तरी चालते, फ्रायडेला चेक इन करा आणि सॅटर्डेला चेकआउट करा. आज एवढी गर्दी आहे, कारण रिसॉर्ट आहे ना, तर भरपूर लोक येतात आणि एकदम जवळ आहे स्टेशनपासून, लोणावळा स्टेशन आणि डेपोपासून. फ्रायडेला काय याचं बोलवतो नाही बघा, हे तर काहीच नाही. अर्धे लोक गेले पण. आणवले का? हा वेरा, तुला कसं वाटलं? मस्त वाटलं. काय पाहिजे तुला? काय पाहिजे? स्विमिंग पूल. बाबू बरं झालं, आता आपण चाललो घरी. बघ किती एवढी गर्दी, आपल्याला खेळायलाच नसतं भेटलं का? काय मम्मा कसं वाटलं? आणि बरं झालं ना फ्रायडेला आलो. काय वाटतंय तुला? काय वाटतंय? आज आलं तुला? बहुत रश था, कारण रिसॉर्ट आहे ना इथे, तर साहजिक आहे रश असणार. तर आणि सॅटर्डे चलो. तर मित्रांनो, अशी होती आमची ही सगळी लोणावळ्याची ट्रिप. हॉटेलबद्दल बोलायला गेलं तर हॉटेल खूप छान आहे, सुंदर आहे, सर्विस खूप छान आहे, रिसॉर्ट आहे, तर मजा येते अजून. आणि एकदम रोड टच आहे. म्हणजे तुम्ही मुंबईवरून जर लोणावळ्याला येत आहे तर बस स्टँडच्या आधीच 5 मिनटं आधीच हे रिसॉर्ट आहे, लेफ्ट साईडला मेरिटास पिकाडेल करून. सो खूप छान रिसॉर्ट होतं. आणि आमच्यासाठी ही फक्त लोणावळ्याची ट्रिप नव्हती, हा आमच्या कुटुंबासोबत घालवलेला एक सुंदर वेळ होता. आयुष्यात पैसा, काम, जबाबदाऱ्या या सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेतच, पण शेवटी आपल्या माणसांसोबत बनवलेल्या आठवणी कायम सोबत राहणार. सो जर तुम्हाला हा
आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओज आमच्या चॅनलवरती बघण्यासाठी आमच्याबरोबर जोडलेले राहा. थँक्यू. बाय. थँक्यू. बाय. बाय बाबू. बाय कर. बाय कर. बाय. बाय. आणि असं मार इथे कॅमेरावर, असं धूप कर, मार धूप इथे टाकतो. बाय. असेच फॅमिली ब्लॉग्स बघत राहिला आमच्या, काय बोलतो, तर असेच व्हिडिओज बघत राहण्यासाठी, अरे लाईट लाव यार.